आणखी एक मोठी बातमी, उत्तर मुंबईमधून पियुष गोयल हे विजयी झालेले आहेत। अजय माने आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। अजय, उत्तर मुंबईबद्दल पियुष गोयल विजयी होत आहेत। आपण जर पाहिलं तर खरं तर चुरशीची लढत होती, पण दुसरीकडे जर पाहिलं तर उत्तर मुंबईसाठी अनेक लोकांनी जे ती कंबर कसली होते। सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुजराती मराठी वाद इथे होताना आपल्याला पाहिला होता, कारण की ज्यावेळेस पियुष गोयल जे इथं प्रचार करत होते त्यावेळेस त्यांचा नाकाला रुमाल लावण्याचं प्रकरण खूप गाजलं होतं। तरी पण मोठ्या संख्येने जे ते त्यांना मतदान झालं आणि त्याच्यानंतर आता थेट पियुष गोयल यांनी जीएसटी उत्तर मुंबईतून जे ते आपली उमेदवारी जी आहे ती पटकावली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर विजय सुद्धा आता मिळाल्याची माहिती जी आहे आता एकंदरीत मतदान मोजणी केंद्रातून आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता एक शिल्लेदार भाजपचा जो आहे त्यांनी मुंबईचा गड जो आहे ते राखलेला आहे, पण बाकी ज्या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत माहितीचे त्या ठिकाणी नेमका कल काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण की 4 जागेवर जे आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे जर पियुष गोयल भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांनी उत्तर मुंबईचा जरी गड राखला असेल तरी जे भाजपचे मिहीर कोटेच्या ईशान्य मुंबईतून म्हणजे उत्तर पूर्व मधून जे उमेदवारी त्यांना मिळाले त्यांचा नेमका गड कोण राखणार का तिथे संजय दिना पाटील यांची विजय होणार हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। प्रसन्न, अगदी धन्यवाद अजय या सगळ्या आताच्या अपडेटसाठी। तर आपण उत्तर मुंबईमधली ही लढत बघत होतो। पियुष गोयल हे विजयी होण्याच्या मार्गावरती आपल्याला दिसत आहेत। तर वेगवेगळ्या ठिकाणचे आणखी अपडेट्स आपल्या समोर येत आहेत।